नमस्कार मित्रांनो, शिक्षण विभागाची आणखी एक महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, मागचं जे शैक्षणिक वर्ष होतं 2023-24 या सत्रामध्ये शिक्षण विभागाकडून अनेक महत्त्वाचे उपक्रम राबवण्यात आलेले होते आणि त्यापैकी एक महत्त्वाचा उपक्रम होता महावाचन चळवळ. तर मित्रांनो, महावाचन चळवळ हा उपक्रम मागच्या सत्रामध्ये आपण काही कालावधी करता राबवण्यात आलेला होता, परंतु या सत्रामध्ये एका नवीन स्वरूपात तो उपक्रम आता पूर्ण वर्षभर राबवण्यात येणार आहे. तर मित्रांनो, संपूर्ण राज्यातील शाळांमध्ये 2024-25 या सत्रामध्ये महावाचन उत्सव उपक्रम 2024 हा राबवण्यात येणार आहे आणि याबाबतचं शासनाकडून एक महत्त्वाचं परिपत्रक, शासन निर्णय निर्गमित झालेला आहे. तर त्या शासन निर्णयाची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर नमस्कार, मी राज मेश्राम. पुन्हा एकदा मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, संपूर्ण राज्यामध्ये अतिशय महत्त्वाचा एक उपक्रम राबवण्यात येणार आहे आणि तो असणार आहे महावाचन उत्सव उपक्रम. तर महावाचन उत्सव उपक्रम 2024 राबवण्याबाबत शासनाकडून महत्त्वाचा शासन निर्णय जारी झालेला आहे. त्या शासन निर्णयामध्ये संपूर्ण सविस्तर माहिती या उपक्रमाबाबत देण्यात आलेली आहे. तर ती संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. शैक्षणिक ऑनलाईन कामाचे तसेच इतर टेक्निकल व्हिडिओ बघण्यासाठी आजच माझ्या मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला असलेली बेल आयकॉन दाबा, तिथे ऑल हा पर्याय सिलेक्ट करा, जेणेकरून मी टाकलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वात अगोदर प्राप्त होईल. तसेच व्हिडिओला लाईक व शेअर सुद्धा करा. तर मित्रांनो, महावाचन चळवळ किंवा महावाचन उत्सव हा जो उपक्रम आहे, याबाबत शासनाकडून जे शासन निर्णय निर्गमित झालेला आहे त्याची संपूर्ण सविस्तर माहिती आता आपण जाणून घेऊ. तर बघा, वर विषय दिलेला आहे. 2024-25 या वर्षातील राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये महावाचन उत्सव 2024 हा उपक्रम राबवण्याबाबत. तर बघा, महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा हा शासन निर्णय आहे दिनांक 16 जुलै 2024चा. तर संपूर्ण सविस्तर माहिती आता आपण जाणून घेऊ. संदर्भ दिलेले आहे मागील पत्रांचे. तर बघा, प्रस्तावना. वाचन हे व्यक्तिमत्व विकासाचे एक महत्त्वाचे साधन आहे. वाचनामुळे ज्ञानवृद्धी होते, विकासांची क्षितिजे विस्तारित होतात आणि व्यक्तीमध्ये सर्जनशीलता वाढते. विविध साहित्य, कथा, कादंबऱ्या, आत्मचरित्रे आणि शैक्षणिक पुस्तकाचे वाचन करून व्यक्ती नवीन माहिती व दृष्टिकोन प्राप्त करते. वाचनाच्या सवयीमुळे भाषिक कौशल्य सुधारतात आणि व्यक्तिमत्व अधिक समृद्ध होते. वाचन केल्याने तणाव कमी होतो आणि मेंदूला आराम मिळतो. तसेच वाचनामुळे व्यक्तीला आत्मविश्वास आणि आत्मसाक्षात्कार होतो. म्हणूनच वाचन ही एक आवश्यक व उपयुक्त क्रिया आहे. व्यक्तीच्या विकासासाठी आणि समाजाच्या व राष्ट्राच्या उन्नतीसाठी वाचन संस्कृती समाजात रुजवणे आवश्यक आहे. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वाचन हे अत्यंत आवश्यक आहे. वाचनामुळे त्यांच्या अभ्यासाच्या गतीत वाढ होते. वाचनाच्या सवयीमुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासात भर पडते. तसेच वाचनामुळे त्यांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रात प्रगती करण्याची संधी मिळते. राज्यातील सर्व शाळांमध्ये महाराष्ट्रातील वाचन चळवळ हा उपक्रम राबवण्याबाबतचा निर्णय दिनांक 22 नोव्हेंबर 2023 रोजीच्या संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णयाने घेण्यात आलेला होता. माननीय राज्यपाल महोदय यांच्या शुभ हस्ते व माननीय मुख्यमंत्री माननीय शालेय शिक्षण मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक 5 डिसेंबर 2023 रोजी सदर उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. सदर उपक्रम 66,000 शाळा व 52 लाख विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. सदर उपक्रम रीड इंडिया सेलिब्रेशन यांच्या सहकार्याने राबवण्यात आलेला होता. सदर उपक्रमास रीड इंडिया सेलिब्रेशन यांनी विना आर्थिक मोबदला सहकार्य केले होते. सन 2024-25 या वर्षात स्टार्स या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत SIG 1 मधील अन्वय या उपघटकासाठी 875 लक्ष इतका निधी उपलब्ध आहे. या उपघटकाच्या अंमलबजावणीसाठी तसेच सन 2023-24 मधील महावाचन चळवळ मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरल्यास पार्श्वभूमीवर सन 2024-25 या वर्षात राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये महावाचन उत्सव 2024 हा उपक्रम राबवण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. तर बघा, शासन निर्णय. राज्यातील सर्व शाळांमध्ये सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये सन 2024-25 या वर्षात महावाचन उत्सव 2024 हा उपक्रम रीड इंडिया सेलिब्रेशन यांच्या सहकार्याने राबवण्यास शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे. या उपक्रमाकरिता ज्येष्ठ अभिनेते श्री अमिताभ बच्चन यांची ब्रँड अँबॅसेडर म्हणून निवड करण्यास देखील शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे. सदर उपक्रमाचा तपशील खालीलप्रमाणे असणार आहे. उपक्रमाची व्याप्ती. राज्यातील सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील इयत्ता 3री ते 12वी या इयत्तेतील सर्व विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी होणे अपेक्षित आहे. यासाठी इयत्ता 3री ते 5वी, इयत्ता 6वी ते 8वी व इयत्ता 9वी ते 12वी अशा 3 इयत्तानिहाय वर्गवारी निश्चित करण्यात येत आहे. उपक्रमाची उद्दिष्टे. वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणे,
उपक्रमाची उद्दिष्टे: वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणे, विद्यार्थ्यांच्या मध्ये अवांतर वाचनाची गोडी निर्माण करणे, मराठी भाषा, मराठी साहित्य, मराठी संस्कृतीशी विद्यार्थ्यांची नाळ जोडणे, दर्जेदार साहित्याचा व लेखक कवींचा विद्यार्थ्यांना परिचय करून देणे, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासास चालना देणे, विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला व भाषा संवाद कौशल्य विकासास चालना देणे. उपक्रमाचा कालावधी सर्वात महत्त्वाचा असणाऱ्या दिनांक 22 जुलै 2024 ते 30 ऑगस्ट 2024 या कालावधीत महावाचन उत्सव 2024 हा उपक्रम राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या शाळांनी राबवायचा आहे. तर मित्रांनो, दिनांक 22 जुलै पासून हा उपक्रम सुरू होणार आहे आणि 30 ऑगस्ट पर्यंत हा उपक्रम चालणार आहे. त्यानंतर उपक्रमाचे स्वरूप: या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांनी सुयोग्य असे वेब पोर्टल विकसित करावे व त्याचा तपशील राज्यातील सर्व शाळांच्या उपक्रमाच्या नोंदणीकरिता प्राप्त होईल याची दक्षता घ्यावी. या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थी त्यांच्या आवडीनुसार, इच्छेनुसार अभ्यासाव्यतिरिक्त मराठी साहित्य विश्वातील नावाजलेल्या साहित्याचे विविध साहित्य, कथा, कादंबऱ्या, आत्मचरित्रे इत्यादी साहित्याची निवड करून वाचन करतील. सर्व सहभागी विद्यार्थी वाचन केलेल्या पुस्तकावर विचार करतील व तो विचार लिखित स्वरूपात महावाचन उत्सव 2024 या पोर्टलवर अपलोड करतील. यासाठी 150 ते 200 शब्दाची मर्यादा असेल. सदर उपक्रमातील सहभागी विद्यार्थी वाचन केलेल्या पुस्तकाचा सारांश देणारा 1 मिनिटाचा व्हिडिओ, ऑडिओ क्लिप महावाचन उत्सव 2024 या पोर्टलवर अपलोड करतील. वाचनीय पुस्तकाचे ग्रंथालय प्रदर्शन व पुस्तक मेळावे भरवण्याची जबाबदारी तालुका स्तरावर व जिल्हा स्तरावर अनुक्रमे गट शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांची असेल. यासाठी त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील शासकीय खाजगी ग्रंथालयाची मदत घ्यावी. कार्यक्षेत्रातील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी. यासाठी वर नमूद अधिकाऱ्यांनी सर्वतोपरी प्रयत्न करावेत. अंमलबजावणीसाठी करणारी यंत्रणा: सदर उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय नोडल अधिकारी म्हणून राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांची नियुक्ती करण्यात येत आहे. रीड इंडिया सेलिब्रेशन यांच्या सहकार्याने सदर उपक्रमाची अंमलबजावणी करण्याकरिता आवश्यक व सर्व उपाययोजना करण्याची जबाबदारी राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक परिषद मुंबई यांची राहील. जिल्हा स्तरावर व तालुका स्तरावर सदर उपक्रमाच्या अंमलबजावणीकरिता शिक्षणाधिकारी प्राथमिक यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे. तसेच गृहमुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्राबाबत ही जबाबदारी संबंधित समकक्ष अधिकाऱ्यांची असेल. परीक्षण व पारितोषिके: उपरोक्त परीक्षेत नमूद करण्यासाठी तालुका जिल्हा शैक्षणिक विभाग व राज्य स्तरावर प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकावरील विद्यार्थ्यास पारितोषिके अनुज्ञेय असतील. तर संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे मित्रांनो. या उपक्रमाबाबत काही महत्त्वाचे मुद्दे आपण पाहू. या उपक्रमासाठी स्टार केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत उपलब्ध निधीतून प्रचार व प्रसार करण्यासाठी खर्च वगळता कोणत्याही बाबीसाठी किती निधी खर्च करण्यात यावा हे राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई हे ठरवतील. सदर उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई हे आवश्यकतेनुसार सूचना निर्गमित करतील. सदर शासन निर्णय वित्तीय अधिकार नियम पुस्तिका 1978 भाग 1 उपविभाग भाग 3 अनुक्रमांक 4 परिच्छेद क्रमांक अन्वये प्रशासकीय विभागांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला असून याचा संकेतांक हा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपालांच्या आदेशानुसार व नावाने तुषार महाजन, उपसचिव महाराष्ट्र शासन. तर मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा उपक्रम हा राज्याच्या सर्व शाळांमध्ये आता राबवण्यात येणार आहे आणि तो असणार आहे महावाचन उत्सव 2024. आणि याबाबत संपूर्ण सविस्तर माहिती या शासन निर्णयामध्ये देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, लवकरच आपल्याला त्या पोर्टलवर सुद्धा आपली नोंदणी करून घ्यायची आहे. तर महावाचन उत्सव 2024 करिता आपण आपल्या शाळेची नोंदणी कशी करायची याचा सुद्धा व्हिडिओ आपण लगेच समोर घेऊन येणार आहोत. तर मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती शिक्षण विभागाची आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे. अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठशाळा.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ असेल एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.